श्रावण महिना सुरू झाला की आवर्जून केला जाणारा गोडाचा पदार्थ म्हणजे प्रसादाचा शिरा. मोकळा मऊसर जिभेवर ठेवताच विरघळणारा प्रसादाचा शिरा कसा करायचा किंवा रवा, साखर, तूप, केळं याचं परफेक्ट मेजरमेंट काय घ्यायचं, या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगितली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा. आपण सुरुवात करू. तर इथे सगळं प्रमाण हे 1.25 वाटीच्या प्रमाणात घेतलेलं आहे, जी वाटी तुमच्या घरात अवेलेबल असेल. आता इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेत, म्हणजे काजू, बदाम, वेलची पावडर, बेदाणे, एक केळं आणि तूप आणि रवा घेतला आहे. आपण एकच वाटी घ्या, त्याच वाटीच्या प्रमाणात सगळं साहित्य घ्या, म्हणजे तुमचं प्रमाण हे परफेक्ट असेल. साखरही आपण मोजून घेतली आहे आणि त्यासाठीही आपण सेम वाटी वापरलेली आहे. त्यानंतर आपल्याला सेम वाटीच्या प्रमाणामध्ये, म्हणजे 1.25 वाटी जर तुम्ही रवा घेतला आहे तर 1.25 वाटी पाणी घ्यायचे आणि 1.25 वाटी याच्यामध्ये आपण दूध ॲड करणार आहोत. तुम्हाला जर हवं असेल तर 3 वाट्या तुम्ही पाण्याचा वापरही करू शकता किंवा 3 वाट्या तुम्ही दुधाचाही वापर करू शकता. पण हे जर मिक्स करून जर तुम्ही घेतलं तर रव्याचा जो टेक्स्चर आहे ते फार छान येतो. आता हे मिश्रण आपल्याला तापवून उकळवून घ्यायचं आहे. त्यानंतर एक जाडबुडाची कढई मी इथे घेतली आहे, त्यामध्ये तूप टाकायचे. तूप हे वितळवून घ्यायचे आणि मग मोजायचे, घट्ट तूप मोजायचं नाही आहे. त्यानंतर तूप जेव्हा गरम होईल त्यानंतरच आपल्याला त्यामध्ये रवा टाकायचा आहे आणि रवा टाकल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी मंद ठेवायची आहे आणि मंद आचेवरच आपल्याला हा रवा छान भाजून घ्यायचा आहे. हे सगळं भाजण्यासाठी रवा आपल्याला जवळजवळ 15 ते 20 मिनटं लागतात, की रवा छान फुलला पाहिजे तुपामध्ये. त्या हिशोबाने आपल्याला सतत ढवळत हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला आता वाटत असेल की तुपाचं प्रमाण जास्त वाटतं आहे, पण जेव्हा तूप पूर्ण आकसून घेईल रवा त्यानंतर हे फार तूप ब्लेंड होतं त्यामध्ये. त्यानंतर आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स, मी जेव्हा रवा अगदी भाजण्यासाठी 3-4 मिनटं बाकी असतात तेव्हाच मी त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून त्याच्यातच परतून घेणार आहे. मी सेपरेट काही ड्रायफ्रूट्स परतले नाही आहेत, कारण ह्याला काही जास्त गरज नाही पडत भाजण्याची. त्यानंतर केळाचे आपण इथे तुकडे करून घेणार आहोत बारीक. आणि हे केळं आपल्याला आत्ता जेव्हा ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर लगेचच आपल्याला हे केळं त्याच्यामध्ये टाकायचे आणि तुपामध्ये केळं आपल्याला परतून घ्यायचे. याने काय होतं, जे केळं आहे त्याचा जो वास असतो तो वेगळा येत नाही आणि हे छान मिक्स होऊन जो केळाला काळपटपणा असतो तोही असं परतल्यानंतर येत नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही केळं वापरणार असाल तर हे असं तुपामध्ये टाकून छान भाजून घ्यायचे. त्यानंतर जे आपण पाणी आणि दुधाचं मिक्सचर केलं होतं ते आपल्याला तापवून उकळून घ्यायचे आणि गरमच रव्यामध्ये ओतायचं आहे. आणि ओतताना एकदम नका टाकू, नाहीतर मग हाताला चटका लागण्याचे पण चान्सेस असतात. हळूहळू करत आपल्याला दूध ह्याच्यामध्ये ओतायचं आहे. त्यानंतर एकदा हे का मिक्स झालं रवा की त्याला आपण झाकण ठेवून अगदी 2 ते 3 मिनटं ह्याची वाफ काढून घ्यायची. 2 ते 3 मिनटानंतर बघू शकता जे दूध आणि पाणी आहे ते छान रव्यामध्ये मुरलं आहे. त्यानंतर आपण एकदा हे छान हलवून घेऊ आणि त्याच्यामध्ये साखर टाकायची. साखर टाकण्याची घाई नाही करायची. जेव्हा दूध पूर्ण आटेल त्यानंतरच आपल्याला यामध्ये साखर टाकायची आणि ही छान मिक्स करून घ्यायची. एकदा हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे झाकण ठेवून पुन्हा 2 मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये वेलची पावडर टाकणार आहोत आणि परतून घेणार आहोत. आता तुम्ही बघू शकता रव्याला जे तूप आहे ते सुटायला सुरुवात झाली. याचा अर्थ की आपला शिरा जो आहे तो पूर्ण छान भाजून तयार झालेला आहे. त्यानंतर एकदा परतून घेऊ आणि आपण ह्याच्यावर झाकण ठेवून 5 ते 6 मिनटाची पुन्हा वाफ काढायची आहे. 5 ते 6 मिनटानंतर तूप पूर्णपणे वरती आलेला आहे. याचा अर्थ आपला शिरा आता कंप्लीट बनवून झालेला आहे. इतका सुंदर चवीला असतो हा शिरा, म्हणजे अगदी सत्यनारायणच्या प्रसादामध्ये जो सात्विकपणा असतो अशा मेजरमेंटनी जर केलं तर तो छान होतो. रेसिपी आवडल्यास चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.